गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या निमित्ताने आज आपण कळसच्या या पवित्र भूमीमध्ये सगळेजण जमलेलो आहे। संजू भाऊंचं जे भाषण या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे योग्य पाहुणा आणि योग्य कार्यक्रम अशा पद्धतीचं ते भाषण सगळं झालेलं असताना आता त्याच्यानंतर मी काय फार बोलावं असं काय राहिलेलं नाही। खरं तर मी सागरला बोललो होतो की कार्यक्रम चालू करा पण त्यांनी काय ऐकलं नाही। संजू भाऊ मला म्हणाले बरं झालं तुम्ही उशिरा आले। म्हणलं का बरं भाऊ? ते म्हणले हे मुलांना 1 तास उभं केलं म्हणले या सागरन त्यांनी आणि त्यांच्या हातात फुलं दिले ते सगळ्या मुलांनी माझ्यावरच राग काढला म्हणले। धनाधन आणि तो तुमचा अधिकार पण आहे। तुम्हाला जर 1-1 तास कोणी उभा करत असेल तर मग तुम्ही कुठेतरी राग काढणारच। म्हणून मला ते कळालं, संजू भाऊंनी सांगितलं, म्हणलं बरं झालं आपण उशिरा आलो। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपल्या कळस गावामध्ये होतोय। आपला तालुका आपलं गाव हे अतिशय विचारवंतांचं गाव आहे। वैचारिकदृष्ट्या अतिशय परिपक्व असलेले लोक या तालुक्यामध्ये आहेत, या गावामध्ये आहेत। या कार्यक्रमालाही गुरुजी सोन्याबापू वाकचौरे उपस्थित आहेत, सीताराम पाटील वाकचौरे आहेत, सरपंच राजाभाऊ गवांदे आहेत, संभाजीराव वाकचौरे माजी संचालक ते उभे आहे, अरुण भाऊ वाकचौरे उभे आहेत। सगळेच आता या ठिकाणी मंडळी बसलेले आहे। अमोल शिर्के अकोले टाइम्सचे पत्रकार तेही या ठिकाणी आलेले आहेत, गणेश आहे। सगळेच आता मी सगळ्यांचे नामोल्लेख खरं तर करत नाही। मिलिंद भाऊ कानोडेही या ठिकाणी उपस्थित आहेत, गवांदे सर आहेत, सगळेच आता दत्ताभाऊ कोकणे आहेत। आत्ता संजू भाऊंनी सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये, प्रत्येक मुलामध्ये, प्रत्येक मुलीमध्ये काहीतरी एक चांगला गुण असतोच। तो गुण शोधून त्या गुणाला प्रोत्साहन देणं हे खऱ्या अर्थाने शिक्षकांचं आणि त्या पालकांचं काम आहे। असा कोणीच नाही आहे या जगामध्ये का जो काहीच करू शकत नाही। मी खरंच अनेक वेळा विचार करतो, संजू भाऊ माझा याच कळस गावचा ईश्वर वाकचौरे म्हणून माझा गाडीवर ड्रायव्हर होता। माझी म्हणजे 10-12-15 वर्ष त्यांनी माझ्याबरोबर होता। त्याचं अक्षर असं मोत्यासारखं सुंदर की म्हणजे कोणालाही दाखवावं असं त्याचं अक्षर होतं। कारण माझ्याकडं गाडीवर असताना बऱ्याच वेळा त्याच्याकडं खर्च पाण्याचे पैसे असायचे, सगळं असायचं, सगळ्याच लोकांकडं माझ्या आजूबाजूचे असायचे, पण हिशोब जो चोख तो ठेवायचा तसा हिशोब कोणीच ठेवू शकत नव्हता। आणि अतिशय म्हणजे 12-15 वर्ष त्यांनी माझ्याकडं नोकरी केली असेल, परंतु 6 वाजता जर त्याला बोलवलं पहाटे किंवा सकाळी तर तो 6लाच हजर असणार। एक दिवसही त्यांनी 15 वर्षात लेट केलेलं नाही। म्हणजे हे जे गुण होते, मला कधी कधी प्रश्न पडायचा की प्रत्येक माणसामध्ये एक काहीतरी चांगला गुण असतो, त्या गुणाला ओळखून त्याला प्रोत्साहन देऊन त्याला पुढं काढणं हे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आपलं सगळ्यांचं काम असतं। ईश्वरचं मी उदाहरण यासाठी दिलं की कदाचित त्याच्यामध्ये दुसरं काही अजून चांगलं करण्याचं क्षमता असेल, त्याला संधी मिळाली नसेल म्हणून तो ड्रायव्हर झाला असेल, परंतु कदाचित आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर माणसाच्या ते लक्षात येतं की आपल्याला अजून काहीतरी करायचं आहे आणि तो त्याच्यातून बदलून कुठेही जाऊ शकतो। अशी अनेक उदाहरणं आपण खरं तर समाजामध्ये पाहत असतो। आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या माझ्या बालमित्र मैत्रिणींना मला एकच गोष्ट सांगायची की तुम्हाला कदाचित वाटत असेल, आता माझी मुलगी अहिल्या आहे, तिला गणिताचा प्रचंड कंटाळा आहे। जवळजवळ सगळ्या 90% मुलांना गणिताचा कंटाळाच असतो। गणित विषय म्हणलं की त्यांना असं वाटतं की म्हणजे शिक्षा केल्यासारखं होतं आणि तिला गणिताचा अतिशय कंटाळा आहे। तिचे शिक्षक पण आम्हाला सांगतात की थोडंसं गणितावर लक्ष द्यावं लागेल। आता येतं हिला सगळं, पण हिला अजिबात इंटरेस्ट नाही, त्याच्यामुळे हिला मुद्दाम 2 आणि 3 किती आहे विचारा, ती 5 लवकर सांगणारच नाही। ती मुद्दाम 2-5 सेकंदच विचार करत बसणार, मग इकडं तिकडं बघणार, मग सांगणार 2 + 3 = 5 बरं का।
म्हणजे आपल्यालाही वाटलं पाहिजे की हिला काहीच जमत नाही किंवा हिला इंटरेस्ट नाही. तर हे मुलांचं ते गुण असतं. आणि तेच दुसऱ्या बाजूला तिला जर लिखाण करायला सांगितलं एखाद्या विषयावर, तर तिची मराठी आणि तिचं इंग्लिशमधलं लिखाण म्हणजे भल्या भल्या लोकांना लेख लिहिता येणार नाही असं लिखाण ती इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये करते. आणि म्हणजे तिच्या त्या भाषेचं गुण आहे. तर त्या गुणातच आपण जास्त लक्ष घातलं पाहिजे. उगाच लगेच तिला बळच गणिताचंच काम करायला लावणं मला असं वाटतं चुकीचं आहे. काही लोक आत्ता संजू भाऊनी सांगितलं तसं मागच्या बेंचवर बसणारे जे असतात ते सुद्धा चांगले गुण असतात. आता इथं महेश बसलेला आहे वाकचोरे. महेशचा मुलगा म्हणजे इतका डेंजर, अख्ख्या मालदाड रोडला तुम्हाला सांगतो त्याचे पार घरोघर ओळखी. म्हणजे तो शाळेत काय शिकल मला माहीत नाही, पण त्याच्यात माणसं जोडायची जी ताकद आहे ती प्रत्येक गल्लीत कुठं गेला तरी त्याचे ओळखी पाळखी आहेत. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये एक वेगळे गुण असतात. आता हा गणेश, तुमच्या गावाचेच उदाहरण मुद्दाम देतो मी. कलाकारांचं गाव हे एक वेगळ्या कॅटेगरीचे माणसं आहेत. आता हा गणेश जो आहे हा सोसायटीच्या सचिवांच्या राज्याच्या संघटनेचा अध्यक्ष आहे. हे विकास सोसायट्या ज्या आहेत ना, आता ह्याचं वय किती आहे तुझं वय? 29 वय. आणि ह्याच्या सोसायटीचे ते सगळे जे सेक्रेटरी ते सगळे 60, 65, 50 त्यांचा हा नेता. आणि ते ह्याच्या शब्दावर इथं अकोल्याला आले. यांनी मंत्री आणले अकोल्याला परवा कार्यक्रमाला आणि तिथं कार्यक्रम केला. आता हा सागर आहे. ह्या सागरमध्ये वेगळंच गुण आहे. सागरनी कृषी प्रदर्शनाच्या बाबतीत म्हणजे क्रांती करून टाकलेली आहे. बरं त्याच्यामध्ये म्हणजे अंगातच येतं त्याच्या का. आता त्याचं जुलै ऑगस्ट चालू झाला की त्याला लगेच जानेवारी फेब्रुवारीचे वेध लागले का त्याच्या लगेच अंगात यायला सुरू होईल की आता पोरांची मीटिंग घ्या, हे करा ते करा. तर ह्या प्रत्येक मुलामध्ये प्रत्येक मुलीमध्ये काहीतरी चांगले गुण असतात. त्या गुणांकडं लक्ष देणं, त्याच्या पाठीशी उभं राहणं हे खऱ्या अर्थाने आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि मला आनंद ह्याचा आहे संजूभाऊ, तुम्ही तर आता योगासनाचं प्रत्येक वेळेस तुम्ही माझं कौतुक करतच असतात. या गणेश आणि त्यांचा पण प्रसंग असाच आहे. असंच मी चुकून चाललेलो होतो, सागरला भेटलो, गणेशनी तिथं आला. हा भाषण फार जोरात करतो गणेश. त्यांनी भाषण केलं. भाषणात म्हणलं आमचे सेक्रेटरींचा प्रश्न मिटला पाहिजे. मी लगेच मंत्रालयात बैठक लावली, त्यांचा प्रश्न सुटला. आणि मग मला जो आनंद खऱ्या अर्थाने होतो तो तुमच्यासारख्या लोकांचं कौतुकाने खऱ्या अर्थाने मला आनंद होतो. म्हणजे हे गुणवंतांचा सत्कार जो आहे, गुणवंतांचा सत्कार आणि कौतुक हे किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला मी सांगण्याचा खरं तर या निमित्ताने प्रयत्न करतोय की प्रत्येक माणूस हा जेव्हा कौतुक त्याचं होतं तेव्हा त्याला अजून उभारी येते. आता गणेशचे किती कामं गणेशने सांगितले तरी मला अजून उभारी येते की बाबा नाही, गणेशचं काम केलं पाहिजे बरं का, सागरचं काम केलं पाहिजे बरं का, संजू भाऊंचा फोन आला तर संजू भाऊंचं काम केलं पाहिजे बरं का. कारण संजू भाऊंनी कामाचं कौतुक केलं. कामाचं कौतुक केल्यामुळं मला आता ती जबाबदारी वाढली की अजून काम केलं पाहिजे, अजून काम केलं पाहिजे. आणि माझा तर मुळात संजू भाऊ स्वभावच तसा आहे. आत्ता पण उशीर यासाठी झाला कारण घरी किमान 50-100 लोक दारात बसलेलेच होते, काही ना काही कामं घेऊन आले होते. आणि कोणी काम सांगितलं की मग माझ्या अंगातच येतं. मी वाटच पाहत असतो की कोण कधी मला काम सांगतंय. म्हणजे मला त्याचं, कारण शेवटी माझा उपयोगच झाला नाही तर ते पदाचा आणि ह्याचा उपयोग काय. जर माझा उपयोग जर माझ्या लोकांसाठी झाला नाही, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झाला नाही, तर मला असं वाटतं का त्या पदाचा प्रतिष्ठेचा काही उपयोग नाही असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे निश्चितच हे सगळे जे कौतुकाची थाप असते ही जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची असते. खरं तर एक जुनी म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. आता ते कितपत योग्य मला माहीत नाही, परंतु कौतुक करणारा तर आपल्यासोबत कायम एक जण असलाच पाहिजे असं माझं मत आहे. कारण कौतुक करणारा प्रोत्साहन देत राहतो की बाबा कर तू, चांगलं काम आहे तुझं, कर तू. मग माणसाला उभारी येते, मग अजून 4 कामं करतो. तसं कौतुक आज या ठिकाणी आता तेजस वाकचौरेचं होणार आहे, प्रत्युष गोसावी आहे, माही वाकचौरे आहे. अरे बरेच आहे हो, हे 3च फोटो याच्यात होते. आणि बरेच या ठिकाणी बहुतांशी वाकचौरेच आहेत. वाकचौऱ्यांची संख्या जास्त आहे. हां नाही आहे ना, चांगली गोष्ट आहे. तुम्ही चांगलं काम करताय. ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांना सगळ्यांना
त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. सरपंच राजाभाऊ, तुम्ही विनंती केली की आपल्याला इथं अभ्यासिका करायची आहे. निश्चितपणे आता सध्या सरकारची काय परिस्थिती आपण पेपरमध्ये वाचतातच सध्या, त्याच्यामुळं फार काही लगेच पूर्वी मागच्या 1-2 वर्षापूर्वी मी फार कॉन्फिडंटली शब्द देऊन टाकायचो, करून टाकू. पण आता सध्या विचार करावा लागतो की काही शब्द द्यायच्या आधी काही विचार करावा लागतो की परिस्थिती काय आहे काय नाही. परंतु निश्चितच जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल, माझ्याकडे काही निधी उपलब्ध होईल, तेव्हा निश्चित कळसला तो निधी उपलब्ध करून देईल आणि तिथे एक चांगली अभ्यासिका आपण काम करू. कारण शेवटी निधी देत असताना देखील माझ्यासारख्याचा विचार हा असतो की त्याचा उपयोग नीट होणार आहे की नाही. नाही तर अनेक गावांमध्ये आम्ही पाहतो की 10 लाख पाठवले तर त्याचं काय काम कुठं गेलं कळत पण नाही. आणि मग जिथं काम करून घेणारे माणसं आहेत, जिथं ते काम करून झाल्यानंतर सांभाळणारे माणसं आहेत, अशा गावांना प्राधान्याने पैसे दिले पाहिजे या मताचं मी आहे. आणि म्हणून निश्चित कळसला देखील आपण त्याच्यामध्ये अभ्यासिकेचं निधी आपण निश्चितपणाने देऊ. जिल्हा परिषद शाळेचं कामही चांगलं आहे. आता ठीक आहे, तुमची थोडीशी खंत तुम्ही आज व्यक्त केली, पण हे तर आलेले इथं विस्तार अधिकारी काय तुमचं लक्ष दिसत नाही. सरपंच नाराज होणं योग्य नाही. सरपंच नाराज होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यांना देखील सगळ्या प्रक्रियेत तुम्ही सहभागी करून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कशाचं हां झाली का बदली? स्मिता वागचौरे, तिचं पण आज सत्कार इथं आपण ठेवलेला आहे. एकात्मिक बालविकासमध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून तिची निवड या ठिकाणी झालेली आहे. सगळ्यांचंच, आता मी सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही. महेशच्या मुलीला पण पुरस्कार भेटलेला असं मला महेशने सांगितलं. तिला पण भेटलेला आहे. हां, ती इस्रोला इस्रोला चाललेली आहे. तिकडं नासा आहे. आता तू तिला अमेरिकेला पाठवून दे. त्याच्यामुळं त्या पण शुभेच्छा मी देतो. सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या पालकांचं, शिक्षकांचं अभिनंदन करतो. कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल ग्रामस्थांचं देखील अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.